श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आपल्या या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आणि आज आपण बघणार आहोत कुंभ राशीचे सप्टेंबर महिन्याचे राशी भविष्य. तत्पूर्वी जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ हे नक्की लिहा. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. बघा मित्रांनो, कुंभ राशी राशीचक्रातली 11वी रास आहे आणि कुंभ राशी वायू तत्वाची रास आहे आणि कुंभ राशीचे स्वामी हे शनी महाराज आहे. सध्या कुंभ राशीला बघा 7.5 चालू आहे आणि 7.5 जरी चालू असली तरी आपण जर आपले कर्म चांगले ठेवले, आपले कर्तव्य चांगले केले, आपले विचार चांगले असले की आपल्याला 7.5चा कुठलाही त्रास जाणवणार नाही. आणि व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला 7.5वर थोडेसे उपायही सांगणार आहे. तर व्हिडिओ तुम्ही आवर्जून शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा की कुंभ राशीचे पहिल्यांदा आपण आरोग्य बघूया की कुंभ राशीच्या व्यक्तींना येणारा जो सप्टेंबर महिना आहे तो आरोग्याच्या दृष्टीने कसं जाणार आहे ते आपण आता बघूया. तर आरोग्याच्या बाबतीत सप्टेंबर महिना तुम्हाला अतिशय चांगला जाणार आहे. परंतु ज्यावेळेस तुम्ही प्रवास कराल किंवा धार्मिक यात्रा कराल, त्या धार्मिक यात्रेच्या वेळेस किंवा प्रवासाच्या वेळेस तुम्हाला स्वतःची आरोग्याची काळजी घ्यायची आहे आणि शक्यतो तुम्हाला बाहेरचं खाणं हे अवॉइड करायचं आहे, म्हणजे टाळायचं आहे. परंतु जर तुम्हाला ते शक्य न झाल्यास तुम्हाला थोडंसं जे तुम्हाला शक्य असेल किंवा तुमच्या शरीराला जे चालत असेल तेच तुम्हाला खायचं आहे. बाकीचं फास्ट फूड असेल किंवा बाकीचे जे बाहेरचे पदार्थ आहेत ते तुम्हाला नक्कीच टाळायचे आहेत. सप्टेंबर महिना कसा जाणार आहे ते आपण आता बघूया की महिलांसाठी जो येणारा सप्टेंबर महिना आहे तो अतिशय धावपळीचा जाणार आहे. कारण की बघा, गणपती बाप्पाचं आगमन सप्टेंबर महिन्यात होणार आहे. त्याचबरोबर काही महिलांच्या घरी गौरी बसणार आहेत, त्यामुळे त्यांचं धावपळ ही नक्कीच होणार आहे. तर बघा, धावपळ करत असताना महिलांनी आपल्या तब्येतीची काळजी घ्यायची आहे आणि आपल्या तब्येतीची काळजी घेण्याबरोबरच त्यांनी आपल्या परिवाराची सुद्धा काळजी घ्यायची आहे. आणि ज्या महिला ह्या घरात कुटुंब सांभाळून नोकरी सुद्धा करत असतील त्यांनी सुद्धा आपली घरातल्या लोकांची तर काळजी घ्यायचीच आहे, परंतु आपली नोकरीवर जाताना थोडीशी काळजी घ्यायची आहे. कारण की सप्टेंबर महिन्यात तुमची थोडीशीही धावपळ नक्की होणार आहे. तर तुम्हाला आरोग्याच्या बाबतीत कुठलीही तक्रार जाणवणार नाही आणि आरोग्य हे सप्टेंबर महिन्यात तुमचं अतिशय चांगलं राहणार आहे. त्यानंतर बघा, विद्यार्थ्यांसाठी किंवा शिक्षणाच्या बाबतीत सप्टेंबर महिना कसा असेल हे आता आपण बघूया. तर विद्यार्थ्यांच्या बाबतीत सप्टेंबर महिना जो आहे तो अतिशय लाभदायक आहे. तुम्ही कुठल्याही स्पर्धा परीक्षेचा फॉर्म भरा किंवा कुठलीही स्पर्धा परीक्षा द्या किंवा कुठलीही परीक्षा द्या, तुम्हाला सप्टेंबर महिन्यात नक्कीच यश मिळणार आहे आणि तुम्ही यशस्वी व्हाल. फक्त तुम्हाला थोडंसं अभ्यासात लक्ष केंद्रित करायचं आहे आणि तुमचा अभ्यास हा चांगल्या परिश्रमाने आणि कष्टाने तुम्हाला तुमचा अभ्यास किंवा तुमचं जर काही काम असेल ते तुम्हाला करायचं आहे. आणि ते काम जर तुम्ही केलं किंवा परिश्रम केले तर तुम्हाला नक्कीच यश मिळणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना परदेशात जायची इच्छा असेल त्या विद्यार्थ्यांचं परदेशात जायचं स्वप्न हे सप्टेंबर महिन्यात साकार होणार आहे. त्यांच्या प्रयत्नाला यश नक्कीच मिळणार आहे. आणि जे विद्यार्थी उच्च शिक्षणाचा अभ्यास करत असतील, पीएचडीचा अभ्यास करत असतील, अशा विद्यार्थ्यांना सुद्धा सप्टेंबर महिना अतिशय चांगला जाणार आहे. त्यांचे पीएचडी किंवा उच्च शिक्षणाचे जर काही तक्रारी असतील किंवा जे काही त्यांचं होत नसेल ते पूर्ण सप्टेंबर महिन्यात होणार आहे. त्यानंतर बघा की प्रेम जीवन म्हणजेच काय की प्रेम जीवन हे सप्टेंबर महिन्यात कुंभ राशीचे कसे असेल, तर प्रेम जीवन हे अतिशय चांगलं जाणार आहे. परंतु थोडंसं तुम्हाला काळजी घ्यायची आहे की आपल्या जोडीदार काय बोलत आहे किंवा जोडीदाराचं म्हणणं काय आहे हे तुम्हाला ऐकून घ्यायचं आहे. किंवा जर तुमचं जोडीदाराचं म्हणणं तुम्हाला समजलं नसेल किंवा तुम्हाला पटत नसेल तर परंतु तुम्ही लगेच त्याच्यावर प्रतिक्रिया न देता थोडंसं थांबून त्यावर प्रतिक्रिया द्यायची आहे. थोडंसं तुम्हाला प्रेम संबंधात थोडीशी काळजी घ्यायची आहे. बाकीच्या बाबतीत म्हणायचं झालं की प्रेम संबंध हे अतिशय चांगले जाणार आहेत. त्यानंतर बघूया आपण वैवाहिक जीवन. वैवाहिक जीवनात सुद्धा तुम्हाला सप्टेंबर महिना हा अतिशय चांगला जाणार आहे. परंतु तुम्हाला तुमच्या जोडीदाराच्या तब्येतीची काळजी घ्यायची आहे. म्हणजेच काय, जोडीदाराला सर्दी, खोकला, ताप किंवा त्वचाविकार असे
आजार होऊ शकतात. त्यामुळे तुम्हाला तुमच्या जोडीदाराची काळजी सप्टेंबर महिन्यात घ्यायची आहे. त्यानंतर बघा की भाग्य, तुमचं सप्टेंबर महिन्यात भाग्य कसं असेल, तर सप्टेंबर महिन्यात कुंभ राशीच्या व्यक्तींचं भाग्य हे अतिशय चांगलं असणार आहे. तुम्हाला 18 सप्टेंबर नंतर तुम्हाला तुमची इन्व्हेस्टमेंट किंवा शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट असेल, प्रॉपर्टी खरेदी करायची असेल किंवा एखादी नवीन जमीन घ्यायची असेल किंवा तुम्हाला वाहन घ्यायचं असेल, तर तुम्ही ते 18 सप्टेंबर नंतर खरेदी करू शकता. किंवा तुम्हाला एखाद्या ठिकाणी गुंतवणूक करायची असेल, सोनं चांदीमध्ये गुंतवणूक करायची असेल, तर तुम्ही ती 18 सप्टेंबर नंतर करू शकता. म्हणजेच काय की तुम्हाला जो सप्टेंबर महिना आहे तो 18 सप्टेंबर नंतर अतिशय चांगला जाणार आहे. तुमचं भाग्य उजळणार आहे. त्यानंतर बघा की करिअर संबंधात जर तुम्हाला बोलायचं झाल्यास की तुमचं करिअर किंवा नोकरी ही 18 सप्टेंबर नंतर अतिशय चांगलं होणार आहे. ज्यांना नोकरी नसेल त्यांना 18 सप्टेंबर नंतर नोकरी मिळण्याची शक्यता आहे. त्यानंतर बघा की जर तुमचे सहकारी तुम्हाला साथ देत नसतील, तर ते सप्टेंबर महिन्यात तुमचं नक्कीच साथ देणार आहे. तुम्हाला सहकार्य हे नोकरीमध्ये अतिशय चांगलं मिळणार आहे. वरिष्ठ सुद्धा तुमचं म्हणणं ऐकून घेणार आहेत. त्यानंतर बघा की करिअर नंतर तुमचं आहे व्यवसाय. तर व्यवसाय किंवा व्यवसाय आणि व्यापारामध्ये सुद्धा तुम्हाला येणारा जो सप्टेंबर महिना आहे तो अतिशय चांगला जाणार आहे. तुमच्या व्यवसायात तुमची प्रगती होणार आहे, तुमचा व्यापार वृद्धिंगत होणार आहे आणि तुम्हाला आर्थिक आवक सुद्धा कुंभ राशीच्या व्यक्तींची सप्टेंबर महिन्यात वाढणार आहे. परंतु जर तुम्हाला नवीन व्यवसाय किंवा नवीन व्यापार टाकायचा असेल, तर तुम्ही तो 18 सप्टेंबर नंतरच टाकायचा आहे. 18 सप्टेंबर नंतर तुमचं भाग्य हे अतिशय चांगलं असणार आहे. त्यामुळे तुम्हाला जो काही नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल किंवा नवीन व्यापार टाकायचा असेल, तर तुम्ही तो 18 सप्टेंबर नंतरच टाकायचा आहे. बाकीचं बघा मित्रांनो की तुम्हाला आरोग्य, विद्यार्थ्यांविषयी, शिक्षणाविषयी किंवा तुमच्या वैवाहिक जीवनाविषयी, प्रेमसंबंधाविषयी जर कळालं असेल किंवा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा आणि ह्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि जे आपले मित्रमंडळी, नातेवाईक कुंभ राशीचे व्यक्ती असतील त्यांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आणि त्यानंतर बघा मित्रांनो की तुम्हाला आता सध्या शनीची 7.5 चालू आहे आणि 7.5 चालू असल्यानंतर तुम्हाला थोडासा 7.5चा त्रास होत असेल. परंतु बघा मित्रांनो की तुम्ही दर शनिवारी शनी मंदिरात जाऊन शनी महाराजांचा मंत्र म्हणायचा आहे आणि शनी महाराजांना तेल आणि काळे तीळ व्हायचे आहेत. त्यामुळे तुमचा जो 7.5चा जो त्रास आहे तो थोडासा कमी होणार आहे. त्याचबरोबर तुम्ही दर शनिवारी हनुमान चालिसाचे मारुती मंदिरात जाऊन वाचन करायचे आहे आणि तसे केल्यानंतर सुद्धा की तुमचा 7.5चा जो काळ आहे तो अतिशय चांगला जाणार आहे. मित्रांनो बघा की हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा. श्री स्वामी समर्थ.